पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ. धनंजय देशमुख. पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायतीमध्ये पत्रकारांचा सन्मान. समाजात अन्याय होत असल्यास त्याला खऱ्या अर्थानं वाचा फोडण्याचं काम पत्रकार करत असतात. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत असतात तरी देखील पत्रकार निर्भीड व निपक्षपणे आपले कर्तव्य पार पाडत असतात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो असल्याचं प्रतिपादन कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले. ते कडेगाव नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये मराठा पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे, बांधकाम सभापती विजय गायकवाड, नगरसेवक निलेश लंगडे, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, युवराज राजपूत, हाजी मुक्तार पटेल प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, 6 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केलं. त्याचं स्मरण म्हणून आपण हा दर्पण दिन किंवा पत्रकार दिन साजरा करतो. शहरातील विविध समस्या पत्रकारांनी आम्हाला निदर्शनास आणून द्याव्यात, त्यावर आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ. येत्या काही दिवसात कडेगाव शहराला मोठा विकास निधी मिळणार असून शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलंय. कार्यक्रमाचा प्रास्ताविक हिराजी देशमुख यांनी केले. प्रताप महाडिक, प्रवीण पवार, सदानंद माळी पत्रकारांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी हिराजी देशमुख, संतोष कंचे, प्रताप महाडिक, प्रवीण पवार, रजा अली पीरजादे, सचिन मोहिते, प्रशांत पाटणकर, परवेज तांबोळी, गणेश पवार, राजेश महाडिक, मयूर तवटे, सूरज जगताप, चेतन सावंत, हेमंत व्यास, दत्ता पवार, संजय कोरे, सदानंद माळी, गौरव ओंधे उपस्थित होते. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव. एकच नजर चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज.